नमस्कार मैत्रिणींनो, ऐश्वर्या किचन स्वादिष्ट रेसिपीत तुमचे स्वागत आहे. तर मी आज पोह्यांपासून नाश्ता बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर हे असे पोहे भिजवलेले आहेत मी 10 मिनिटं झाले. मऊ झालेले आहेत छान. पाण्यातून चांगले स्वच्छ धुवून टाकलेले आहेत त्यांना. चुरून घ्यायचं छान आणि त्याच्यात या वस्तू टाकायच्या. वस्तूंचं कांदे आहेत, टमाटे, एक कांदा चिरलाय मी, एक टमाटा चिरलाय मध्यम आकाराचा, थोडीशी चटणी लागेल आणि तांदूळचं पीठ आहे थोडंसं 2-3 चमचे लागेल हे, आणि बेसन पीठ आहे चण्याचं, हे 2-3 चमचे लागेल, आणि थोडीशी ही कमी तिखट असलेली मिरची मी एक कापलेली आहे, आणि थोडीशी हळद, थोडी कोथिंबीर भरपूर टाकली तरी चालते. कोथिंबीर आहे, नंतर आलं, लसूण आणि कढीपत्ता असं मी एकत्र पेस्ट बनवलेलं आहे हे. आता या वस्तू टाकून आपण हे भिजवून घेऊ. तर हे सगळं टाकू आपण इथं. मिरची, हळद आणि 2 चमचे, 2-2.5 चमचे टाकून द्यायचं बेसनचं पीठ. नंतर तांदूळचं पीठ टाकायचं 2-3 चमचे, 3 चमचे टाकून देते मी. नंतर हे टमाटे टाकून द्यायचे, कांदे, थोडीशी चटणी टाकायची. लहान मुलांना जर खाऊ घालायचे असतील तर मग चटणी कमी करायची. आणि कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट. आणि हे चांगलं भिजवून घ्यायचं असं. मीठ टाकायचं चवीनुसार मीठ, आणि याच्यात तेल टाकून द्यायचं अर्धी पळी किंवा पाऊण पळी असं तेल टाकून द्यायचं, चांगलं खरपूस आणि मऊ येण्यासाठी. असं थोडंसं चुरून घ्यायचं पोह्यांना. लहान मुलांना आपण टिफिन मध्ये पण देऊ शकतो हे. ज्या दिवशी लहान मुलांची शाळा कमी वेळ असते, शनिवारी वगैरे, तेव्हा आपण हे देऊ शकतो त्यांना. याचे आपण छोटे छोटे उत्तप्पे लावणार आहेत. एक ग्लास पाणी लागून गेलं त्याला भिजायला, 1 ग्लास. आता आपण पॅन ठेवू गॅसवर आणि उत्तप्पे लावू. थोडा लिंबूचा रस पण टाकायचा याच्यात, त्याच्याने स्वाद वाढतो. 1-1.5 चमचा टाकून द्यायचा. आता पॅन तापलाय, आपण टाकू त्याच्यावर. तेल टाकायचं.
थोडं पीठ कमी पडतंय, आपण अजून 2 चमचे वाढवतोय याला बेसनचं पीठ. आणि 2 चमचे रवा टाकते मी त्याच्यात बाइंडिंगसाठी. कारण मी एक करून पाहिला आधी, तर थोडंसं तडा पडत होता त्याला, उलट व्हायला प्रॉब्लेम येत होता. मग आपण 2 चमचे रवा वाढवून घेतला, 2-3 चमचे, आणि 2 चमचे आणखी बेसन पीठ वाढवून घेतलं. तर असं व्यवस्थित नाही झालं तर मग आपण असं थोडंसं पीठ वाढवून घ्यायचं नंतर. म्हणजे तुटणार नाही ते. मध्यम गॅस करून द्यायचा. थोडंसं तेल टाकायचं. आता व्यवस्थित उलटता येतंय ते. तेव्हा थोडंसं तडा पडत होता आणि असं वाटत होतं तुटेल. छान खरपूस झालं त्याचं. असं वाटीवर काढून घ्यायचं त्याला. थोडं जास्त छोटं आहे, अशा पद्धतीने ठेवून द्यायचं. तुम्हाला अजून एक करून दाखवते मी. मोठे मोठे पण केले तर चालेल. थोडं मोठं करून दाखवते तुम्हाला मी आता. इतकं मध्यम जाडीचं करायचं, जास्त बारीक पण नाही करायचं त्याला. असं उलटवताना येत नाही ते काय वेळेस करते वर. असं करून घ्यायचं चमच्याने, थोडं लोटून द्यायचं आणि मग उलटवून द्यायचं.
अशी छान खरपूस करून घ्यायचे त्यांना. बघू शकता मैत्रिणींनो, आपले उत्तप्पे पोह्यांपासून बनवलेले तयार आहेत. तर मी थोडं मोठं पण बनवलंय थोडस. हे थोडस आणखी छोटे आहे, आणखी थोडे छोटे छोटे बनवले. तर चवीला एकदम उत्तम लागतात हे. याच्यात फक्त लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की आधी एक बनवून बघायचं आणि मग बाइंडिंगला गरज असेल तर मग आपल्याला नंतर थोडस पीठ रवा असं वाढवून द्यायचं आणि मग बनवत राहायचे. पहिले चेकिंग करून घ्यायची छोटस टाकून आणि मग पुढचे बनवायचे. नंतर मिरच्या तळल्या मी मीठ लावून, असं पोट चिरून घेतलंय आणि थोडस मीठ लावून दिलंय आणि तळून घेतलंय पॅनवरच. तर अशा प्रमाणे करून पहा, छान लागतात चवीला. लिंबू टाकलेला असते आणि आणखी छान चव लागते त्याला, फार सुंदर लागतात ते. तर रेसिपी आवडली असेल मैत्रिणींनो तर सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया अशाच चांगल्या रेसिपी सोबत. तोपर्यंत थँक्यू, बाय. तुम्हाला मोडून मोडून पण दाखवते मी. या पद्धतीने छान झाले ते मऊ. जवळून पण दाखवते तुम्हाला. थँक्यू.